महाराष्ट्रामधल्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष ऑफर दिली होती। मोदींची ती ऑफर पवार आणि ठाकरे दोघांनी नाकारली आहे। पण सध्या भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसेंनी मात्र वेगळंच मत व्यक्त केलंय। पाहूया खडसे काय म्हणतात। सत्ता स्थापनेसाठी मोदींना पवार आणि ठाकरेंची मदत लागणार। शरीरानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि मनानं भाजपमध्ये असलेल्या एकनाथ खडसेंनी एक मोठा दावा केलाय। खडसेंच्या मते सत्ता स्थापनेसाठी पंतप्रधान मोदींना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची मदत घ्यावी लागणार आहे। पुढच्या राजकारणाची ती सुरुवात असावी किंवा नांदी असावी। राजकारणामध्ये काही होऊ शकतं, आता आजपर्यंत आपण अनुभवलेलं पाहिलेलं आहे। कदाचित पुढच्या दृष्टीनं मोदी साहेबांनी वक्तव्य केलं असावं, त्याचा अर्थ वेगवेगळा लागू शकतो। कारण एखाद्या वेळेस सरकारला मदत लागू शकेल किंवा सरकार एकट्याच्या बळावर आल्यानंतरही त्यांना मित्रपक्षाची गरज भासू शकेल। जे काही असेल त्याचा अर्थ ज्याने त्याने वेगवेगळा काढायचा आहे। परंतु या ठिकाणी राजकारणामध्ये काही अशक्य नाही किंवा काही घडू शकतं। त्यामुळे पुढच्या भवितव्यामध्ये असं घडणं अवघड नाही असं मला वाटतं। पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात येत पवार आणि ठाकरेंना सोबत येण्याची अप्रत्यक्ष ऑफर दिली होती। पवारांनी अजित पवारांचं तर ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य करून पक्षात यावं असं मोदी म्हणाले होते। महाराष्ट्र के एक दिग्गज नेता 40-50 साल से वो ऐसे ही कुकरी मारते रहते हैं। बारामती के चुनाव के बाद वो इतने चिंतित है तो उन्होंने एक बयान दिया है, और ये बयान उन्होंने, मैं पक्का मानता हूं कि काफी लोगों से विचार विमर्श करके ही दिया होगा। वो इतने हताश और निराश हो गए हैं कि उनको लगता है कि अगर 4 जून के बाद छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। मोदींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशाच्या दृष्टीने घातक आहे। जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी त्या आमचे सहकारी असणार नाही। मोदी साहेबांचा जो विचार, त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याचं प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत। ही त्यांची अस्वस्थता हे अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात। आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलं, शिवसेना फोडली, तोडलीत, राष्ट्रवादी तोडलीत, फोडलीत, तरी देखील कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार। अहो, आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे। एका ठिकाणी बोलायची नकली शिवसेना आहे, एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे, आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा। एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत। राज्यात 3 टप्प्यांचं मतदान पार पडलंय, आणखी 2 टप्पे बाकी आहेत। महाराष्ट्रातली जनता कुणाला कौल देणार याचा अंदाज कुणालाही लागत नाहीये। त्यामुळे निकालानंतर भाजपला किती जागा मिळणार, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार का, मोदींना इतर पक्षांची गरज भासणार का, याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।